पाहुणी बाई धरा चहा घ्या. तुम्हाला तर मनातलंच कळतं की. बसून त्या की. अहो लय तलप झाली होती चहाची. सॉरी बरं का. तुम्ही बी बसा की. नगर राहू दे. कुठल्या म्हणायचं तुम्ही आणि कुठे राहता? रस्त्यावर फुटपाथवर राहते मुंबईच्या. अयो मग तुम्हाला काही भीती भीती वाटत नव्हती वय? नाही म्हणजे गाड्या येतात जातात कोण उडवल बिडवल असं काही भ्या वाटत नव्हतं? कशाला भ्यायचं? एक दिवस मरायचंच आहे की. आणि अंगावर आलेल्या गोष्टीला शिंगावर कसं घ्यायचं हे चंदाला चांगलंच माहिती. तुम्हाला शिंग पण येतोय बघू. टोन्या झपळ आतमध्ये जा चहा पी जा. लयच आतरंगी आहे तुमचं टोन पोरग. तुम्हाला कसं माहित डॉक्टर इथं आहे ती? टीव्हीवर बघितलं त्या देव माणसाला आणि थेट इकडची वाट धरली. लय मोठा हिशोब चुकता करायचा त्यांचा. म्हणजे अहो म्हणजे माझ्यावर लय उपकार आहेत त्यांचं. मग त्याची परतफेड करायला नको का? पण डॉक्टर तर म्हणत होतं तुम्हाला ओळखत नाही म्हणून. अहो असं कसं ओळखणार? किती मोठं देव माणूस आहेत ते. आता पतूर किती लोकांचं भलं केलं असेल. कुणाला ओळखणार? आणि ते म्हणतात ना एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हाताला कळता कामा नये. तसं आहे बघा त्यांचं. गोरगरिबाने त्यांनी केलेल्या उपकाराखाली दबून जाऊ नये म्हणून मदत केलेल्या लोकांना ते ओळख पण दाखवत नाही. ही असू शकतं बघा. त्यांचं पण लई उपकार आहे आमच्यावर. माझा बाप ती बिना आजारी होता. काही नव्हतीच. माझ्याकडे इलाजाला पैसा नव्हता. पण या देव माणसानं त्यांना फुकटात बरं केलं. एक बी रुपया न घेत. नंतर माझं लगीन झालं आणि डॉक्टर इकडे निघून आले. माझं मिलीचं नशीबच पहिल्यापासून फुटक. नवरा मिळाला तो बी बेवडा. दारू पिऊन त्याचा लिव्हर खराब झाला आणि त्यांनी लगेच वरचं तिकीट काढलं. डॉक्टर मुंबईत असतं तर वाचला असता बिचार. लगीन झालं बाप पण गेला. आता तुम्हीच सांगा मी कुठं जाणार? एकटी बाई कुठं राहणार? म्हणून डॉक्टरांच्या आसऱ्याला आली आहे. डॉक्टर म्हणतील ते काम करेल पण आता इथंच राहणार मी. पण डॉक्टरांचं काम करायला डिंपल आहे आणि थोड्याच दिवसात ना त्या दोघांचं लगीन होणार आहे बघा. काय झालं? काय नाही. अहो लय आनंदाची बातमी दिली तुम्ही. डॉक्टर लगीन करतील असं वाटलं नव्हतं. करणारच नव्हतं पण त्यांना आमची ना आमच्या डिंपलची दया आली बघा म्हणून तयार झालं लग्नाला. लय नशिबाने तुमची पोरगी. आता तुम्ही मला इथं राहायला आसरा दिलाय. आता तुमच्या पोरीच्या लग्नात तुम्हाला मी लय मदत करणार. ह्या बया बरं झालं. मला ना कुणीतरी पाहिजेच होतं मदतीला. द्या इकडं. नाही. आता घरातली समधी कामं मीच करणार. तुम्ही बसा. आता जे काय करायचंय ते मीच करणार. ही चंदा इथे मध्येच कुठून आली? मी दुनियेला खिशात घालू शकतो पण हिला नाही. हिने जर सगळ्यांसमोर माझं खरं रूप आणलं तर हे काय चाललंय माझ्या आयुष्यात? एका संकटातून बाहेर येतो न येतो तोच दुसरं संकट दारात उभं. डिंपल आपण नंतर बोलूया. तू जा. तू काय करतेस इथे? हे मला नाही विचारायचं. आणि बाहेर काय बोललास? मला ओळखत नाहीस. नीट बघ.
आता ओळखतोय का तुला चेहरा? बाकी भारी डल्ला मारलायस हा तू. हे घे पैसे आणि निघ इथून. ही तर फक्त मुद्दल आहे. अजून लय पैसे वसूल करायचे तुझ्याकडे. आणि हो पैशाचं माझं ना माझ्यासमोर नाही करायचं. नाहीतर ज्या बायकांना तू मारलेस का नाही त्यांच्याकडे धाडीन. ए बघतोस काय? चंदानी तुला आधीच सांगितलं होतं साऱ्या जगाशी बेईमानी कर, पण या चंदाशी नाही. चंदा कुणाचीच उधारी बाकी ठेवत नाही, सगळं वसूल करते व्याजा सकट. आणि तुझ्यावर तर मी जप्तीच आणणार आहे. नाही तुला भिकाला लावला तर नावाची चंदा नाही मी. आणि हे काय नवीन नाटक? चांगलं. अव डॉक्टर डॉक्टर बया किती झोपा काढणार हा यो माणूस काय माहित. जेलमध्ये एवढ्या झोपा काढल्या तरी बी मन नाही भरलं का हो? ओ डॉक्टर डॉक्टर ओ कंपाऊंडर. मी पैसे देतो तू. तू वय आता काय बोलत होता तुम्ही? कसलं पैसे? काय बडबड चालली आहे तुमची? नाही काय नाही. असं कसं काय नाही? आता तर म्हणत होते ते पैसे देतो हे देतो. सांगा. मी अरे काही नाही, ते मी जेलमध्ये होतो इतके दिवस. पैसे देऊनच सगळी कामं करायचो ना. अगं तूच तर पैसे आणून द्यायचीस मला, विसरलीस का? आणि एवढे सगळे काय करतेस इथे? सकाळ 10 वाजलेत आणि बोलता बोलता दुपार होईल बघा. तुमच्यासाठी चहा घेऊन आली होती. हे घ्या प्या. डिंपल नाही, मी आताच उठलोय, ब्रश नाही केला, नंतर घेतो. अहो त्याला काय होतंय मग? मी ना एका पिक्चर मध्ये बघितलं होतं, म्हणजे त्यात असं दाखवतात माणूस झोपेत उठला ना बेडवर चहा घेतो. त्याला काहीतरी शब्द बी आहे बघा, काय म्हणतात त्याला? हा ते बेड टी. हे घ्या प्या की. तू आणि तुझे पिक्चर. प्या. कसं झालंय चहा? बरं डॉक्टर,
तुम्हाला एक विचारू का? म्हणजे मला खरं खरं सांगाल ना, ती वाड्यात आलेली जी बाई आहे ती आणि तुमचं काय गॅटमॅट होतं का हो? कुठली बाई? राहू द्या, उगाच येडं बनवून पेढं खाऊ नका. तुम्हाला चांगलंच माहित आहे मी कुठल्या बाईबद्दल बोलते. आपल्या वाड्यात आलेली ती चंदा, मला तर तिचा लय राग येतो बघा. मला अजिबात आवडलं नाही ती वाड्यात आलेली. मलाही नाही आवडलं. म्हणजे तुम्ही तिला आधीपासून ओळखता तर? नाही नाही, मी नाही ओळखत तिला. राहू द्या हा, उगाच ती वाड्यात आल्यापासून सारखं तुमचं नाव घेते ना. डिंपल, आता गावातल्या कितीतरी बायका माझं नाव घेत असतील मग. आणि असंही मी तिला घरात नाही ठेवून घेतलंय. काय गरज होती का मंगलताईने तिला घरात ठेवून घ्यायची? डॉक्टर, ते कसं आहे माहित आहे का, आमची मम्मी ना लय इमोशनल आहे, म्हणून तुम्ही पण आता वाड्यात टिकून आहे, समजलं ना. आणि ती चंदा, ती पण आता तुमच्यासाठी चहा घेऊन येत होती, पण म्या तिला बरोबर कटवलं आणि तुमच्यासाठी चहा घेऊन आली. बरं केलंस तू. तिच्यापासून जरा जपून राहा. का? नाही काय नाही, मला जरा तिच्या लाग वाटते. तुमच्यापेक्षा? चहा घेऊन जा, नंतर घे. आंघोळीचं पाणी काढ जा. आधी ब्रश करा हा. पाणी काढा तिचा. काढणारच आहे. ए देवा, अरे लक्ष ठेवा, पैसे बिसे येऊ दे, लक्ष्मी प्रसन्न होऊ दे. एवढ्या अगरबत्त्या लावते, लक्ष ठेव. हे इकडे, बाकीच्या इथे लावतो थोडा. स्वागत आहे तुमचं नाम्याच्या मॉल मध्ये. मॉल? हा, मॉलच आहे आपला. आपल्या मॉल मध्ये सगळं भेटतंय. तुम्हाला काय पाहिजे? मला एक केसांची तेलाची बाटली आता देतो. आणि साबण. साबण? अरे थांब की जरा, पहिला ऐकून तर घे. सगळं एकदम दे. शॅम्पू, गोड्याचं तेल, क्रीमचा बिस्किटचा पुडा आणि करा करा, विचार करा, तोपर्यंत हे देतो. थांबा. शॅम्पू, हा घ्या शॅम्पू. अजून काय देऊ? म्हणजे अंडी देऊ, ब्रेड देऊ, खारी देऊ, टोस्ट देऊ, बटर देऊ, अजून म्हणजे मी तिकडे. अरे इकडे की. कानकर इकडे. दारू पितो ना तू? नाही नाही, मी अजिबात दारू बिरू पित नाही. म्हणजे मी तर फटाक्याच्या दारूला सुद्धा शिवत नाही. अरे सकाळीच्या मला खोटं बोलतोय. माणसांचं डोळं बघितल्यावर मला कळतं तो पितो का नाही. खरं सांग, पितो ना तू? हा, म्हणजे कधीतरी केव्हा तरी हुक्की आली तर, नाहीतर दारू बिरू पित नाही आपण. बरं मग मला ताडीची सोय करशील का? हा, करतो की. कसली सोय? ताडी केली असती, पण डॉक्टर. डॉक्टरचं काय? त्याला बी आवडती ताडी. डॉक्टरांना ताडी, ते दारूकडे पण बघत नाही, ताडी आवडती म्हणे. असं भय, त्यांचा विषय सोड. तू सोय करशील ना माझी? आता तुम्ही असं म्हणल्यावर देतो की आणून. चालते मग, नंतर येते मी घ्यायला. या 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 मग लवकर, सावकाश, तुम्हाला वेळ मिळेल तसा. मला तर नफ्यातच चढली. अग बाई ग सरे, अगं डॉक्टर सुटलं बघ. आता डिंपलचं लगीन लावून टाक बघ पटदिशी. तुला आता कळलं असेल बघ, डॉक्टर चांगलं माणूस आहेत, त्यांनी काहीच केलं नाही म्हणून. अगं डॉक्टर सुटलं ह्याच्या परीस तुला पटलं, ही लई मोठी गोष्ट झाली बघ.
बया देवच पावला म्हणायचा बघ. सरे अगं बोल की काहीतरी, कवापासून मीच बोलत्या. ए सरे. कोण आहे रे? अगं मी आहे जना. जाना कवा आलीस ग? घ्या मागाशी चालल्या, कळलं नाही होय तुला? मी आपली गाणं ऐकत होती, मला कुठं तुझं काय ऐकू आलंय? झालं म्हणजे मागापासून मी जे बोलत होते ते गेलं का पाण्यात? तर नाहीतर तुला अगदी कामाचं बोलत होतीस का नाही? इकडचं रान तिकडचं रान हाणत असतील. वर बोल, काय महत्वाचं बोलायचंय? काय नाही अगं डॉक्टर सुटून आलं ना, म्हटलं आता डिंपलचं लगीन लावून दे पटदिशी. अगं तुला उठला गोळा, तुला अंगात नाही बळण चिमटा घन पळ. तो लय जर आवडत असेल ना कंपाऊंडर, तर त्याला घरी नेऊन ठेव तुझ्या. मला तर त्याचं तोंड बी बघायचं नाही. तसं तुला कुठं दिसतंय? मला त्याचा आवाज बी ऐकायचा नाही. आधीच तो कमी होता, आता तर नवीन ती बाया कोण आली या वाड्यात. अंगाला काय गुळलावून फिरतो का काय कुणास ठाऊक. जेव्हा बघावं तेव्हा मग अंगाला मुंग्या चिकटलेल्या आहेत त्याच. कोण कोण आहे ग ती बाया? आता मला काय माहिती, मला तर वाटतंय ना ती त्या कंपाऊंडर सारखेच असणार. सरे तू तर ना उगीच सगळ्यांवर संशय घेत असतीस बघ. संशय नाही घेत, मला बरोबर खरं आहे ती कळतं. मला डोळं नसून दिसतंय आणि तुम्हाला डोळं असून दिसत नाही. मी सांगते ना की त्या कंपाऊंडर कडे जुना हिशोब बाकी असणार आहे तिचा. एकदम खरंय बघ तुझं म्हातारे. पण काय पण म्हण, मानलं तुला, लय हुशार आहेस बघ तू. पण ही कुणाला कळू देऊ नको. मी इथं लई मोठी गोष्ट करायला आली. कुठली? सांगितली असती पण एका अटीवर, कुणाला कळायला नाही पाहिजे. जने अगं तुझं काय गटोळ पडलंय व्हाय का इथं? घरी थांबावं, सुनाला वाईच मदत करू लागावं, नुसतं जावं बघावं तेव्हा गावभर हिंडत असतीस. तर तू लय धन लावतीस का नाही सुनाला मदत करून? मला माहित आहे तू मला का हकलती असते. मला बी काय चाललंय ते ऐकून घ्यायचंय. एक काम कर मग, तू सगळ्या गावाला बोलू, नाहीतर आहे ना आपण वाड्यावर एक करणा लावू आणि हिच्या हातात माईक देऊ, म्हणजे कसं सगळीच ऐकतील ना. बया सगळ्या गावाला कशाला सांगायचं? आता तुला सांगितल्यावर सगळ्या गावाला कळणारच की. आली मोठी, मला ऐकायचं. जा इथनं पळ बघू. जाती परत मला गावात काय आहे ते विचार, मग सांगते तुला बरोबर. जा म्हणा, जा. सांग तू कशाला आली होतीस? अगं म्हातारे, कशाला म्हणजे काय, डॉक्टरांची सेवा करायला आली मी. तू शिव्या देत होतीस मला, म्हणून बळणच म्हटलं मी त्या म्हातारीला हाकलवायला. काय ग म्हातारे, मला कशाला शिव्या देत होती? अगं तुझा डबरा भरला तुझा. अगं लय चालू आहेस की त्या कंपाऊंडर सारखी. पण मी बी 12 गावचं पाणी पिली, ही विसरू नकोस. बघितलं ते मी कोर्टात. पण काय ग म्हातारे, तू म्हणतीस ते सगळं खरं आहे वे? मग मी कधी खोटं बोलतच नाही. मी काय त्या कंपाऊंडर सारखी नाही. मी नाही त्यातली कडीला वाचली. माझ्या मंजूचा जीव घेतलाय मुडद्यानं आणि त्या इजेच्या बायकोला तर फसवलंय. एवढं रंग उधळत होय त्यानं. आता तेवढं वसूल करायच पाहिजे. माझं बी लय मोठं देणं चुकतं करायचं आहे आणि ते वसूल केल्याशिवाय मी इथनं जाणार नाही. सगळं वसूल करणार, व्याजा सकट. म्हणजे तू बरोबर ओळखलंस म्हातारे. पण तू टेन्शन घेऊ नकोस. नाही त्या सुकाळीच्याला जन्माची आदर घडवली तर नावाची चंदा नाही मी. अगं तुला उठला फोड, तुला भरली रागात पिती. आधी नाही सांगायचंच वय. मी आहे तुझ्या संग. बघ कशी त्याला आता पळता भुई कमी करू आणि चांगलं मळच बसू बघ त्याचा भिताळा सांगा. म्हातारे, तुझी माझी दोस्ती आणि दुनियेला खेळू दे कुस्ती.